MPSCचे जे फॉर्म यायचे ते पोस्टामध्ये फॉर्म यायचे. बरोबर. आणि मग पोस्टातून फॉर्म घ्यायचं आणि तो फॉर्म भरायचा. ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेमध्ये आलो त्यावेळेस राज्यसेवा ही जी स्पर्धा परीक्षा होती ती रायटिंग होती. आपल्याला PSI व्हायचं आहे हे एक मनाशी फार मोठं स्वप्न होतं की आपल्याला फौजदार व्हायचं आहे. 2012 पासून ते 2000 जवळजवळ आता 22-23 पर्यंत असं एकही वर्ष नसेल की ज्या वर्षी मी कुठल्या तरी मुख्य परीक्षेला नाही. मी SSCच्या पण एक्झाम द्यायचो, रेल्वेच्या पण एक्झाम द्यायचो, बँकिंगच्या पण एक्झाम द्यायचो. 10 मध्ये ज्यावेळेस माझी डिग्री झाली त्यावेळेसपासून मी 2019 पर्यंत माझं शिक्षण पूर्णपणे बंद केलं होतं. मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करायचो. महाराष्ट्र शासनातील स्पर्धा परीक्षेद्वारे होणाऱ्या पदभरती प्रक्रियेतील शासकीय व अशासकीय अडथळे एक अभ्यास या विषयाअंतर्गत आपण PhD पूर्ण. सर मी महाराष्ट्रातला कदाचित पहिला व्यक्ती आहे की जो महाराष्ट्र शासनाच्या पदभरती रिलेटेड PhD करतो. एखादा अधिकारी आहे त्याच्याकडे तुम्ही 4 जर चार्ज दिले तर ते सत्तेचं विकेंद्रीकरण नाही होत. खूप त्रास व्हायचा, चिडचिड व्हायची. पण त्या ह्याच्यामध्ये जे मी मित्राबद्दल बोललो की ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आहे ना माझ्या मित्रांनी मला खूप सांभाळून घेतलं. 16 वर्षामध्ये तुम्हाला असं वैयक्तिक वाटत नव्हतं की 16 वर्ष त्यावेळेस असं वाटत नव्हतं की अरे आपण 10 वर्ष आपण काय केलं? माझं स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांना मनापासून माझी कळकळीची विनंती आहे की बाबा तुम्ही शिक्षण बंद करू नका. 10-12 वर्ष झाले, घरून प्रेशर असेल, काहीतरी आपण जॉब केला पाहिजे. सर मी 4 वेळेस MPSC सोडण्याचा प्रयत्न केला, पण नशिबानं आणि ईश्वरानं मला कधी MPSC सोडूच दिलं नाही. काही झालं ना आपल्याला क्लासरूम व्हायचं, आपल्याला स्पर्धा परीक्षा सोडायची नाही. मी माझ्या मनातल्या मनात हसायचो, क्लर्क व्हायचे वांदे आहेत आपले, कुठं क्लासरूम होता आपण. हे 16 वर्ष एवढे सोपे होते? तुम्ही कशा पद्धतीने जगताय, तुम्ही काय संकट भोगलीत याच्याशी लोकांना काही घेणं देणं नाही. लोक यश बघतात. स्पर्धा परीक्षेमध्ये काय वाचावं ह्यापेक्षा काय वाचू नये हे स्पर्धा परीक्षेत कळायला पाहिजे. नमस्कार, मी किरण निंभोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतो की स्पर्धा परीक्षेमधून जे अधिकारी सिलेक्ट होतात त्यांचे पॉडकास्ट वास्तव कट्ट्यावरती असतात. आता बरेच अधिकारी येतात, कुणी पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होतं, कुणाला 8 वर्ष लागतात, कुणाला 10 वर्ष लागतात. परंतु यश हे यश असतं, ते कधी येतं हे महत्त्वाचं नसतं. परंतु दुसरी बाजू एक अशी आहे की या क्षेत्रात किती दिवस आपण घालवायचे हाही विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. आज वास्तव कट्ट्यावरती अशीच एक हस्ती आहे की ज्यांनी आपल्या आयुष्याची उमेदीचे 15-16 वर्ष या क्षेत्रात घालवले. आपण नेहमी पाहत असतो किंवा ऐकत असतो की बरेच जण म्हणत असतात की तुम्हाला काय स्पर्धा परीक्षेत PhD करायची का, किंवा MPSC तुम्हाला PhD करायची का, तुम्ही एवढे वर्ष त्याच्यामध्ये घालवतायत. तुम्हाला विश्वास बसणार नाही. स्पर्धा परीक्षेवरती जेच MPSC असेल UPSC असेल, हे जे एकंदरीत स्पर्धा परीक्षा आहेत, या स्पर्धा परीक्षांवरती जे PhD करतायत आणि ज्यांची आत्ता नुकतीच जे समाज कल्याण आयुक्ताची जी काही एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याणपदी नियुक्त झालेले बालाजी नंदकुमार चांडोळकर सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. आदराने महाराज म्हणत असतो, त्यांचे मित्र सगळे त्यांना महाराज म्हणतात. खरं तर तुम्ही आज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण म्हणून तुमची निवड झाली. म्हणजे एका तपापेक्षा 1.5 तपापेक्षा जास्त कालावधी तुम्ही या क्षेत्रात घालवला. खरं तर आम्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की योग्य वेळी बाहेर पडा. या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये जास्त दिवस तुम्ही देऊ नका, कारण उमेदीची वर्ष असतात आणि जर याच्यात अपयश आलं तर पुढे काय, तुमचा प्लॅन बी तयार असला पाहिजे. अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही नेहमी सांगत असतो. आणि आज दुसऱ्या बाजूला वास्तव कट्ट्यावर आम्ही तुम्हाला बोलवलं की 16 वर्षानंतर तुम्हाला यश मिळालं. अर्थात 2023 मध्ये तुम्हाला एक पोस्ट मिळालेली आहे, समाजसेवा अधीक्षक होतो. तुम्ही आता रुजू पण आहात. परंतु 16 वर्षानंतर ज्याच्यासाठी अट्टहास केला होता, बरोबर, ती क्लास 1 पोस्ट तुम्हाला आज मिळाली. काय सांगाल, कशी होती सुरुवात? सर मी 2006 मध्ये 12वीच्या नंतर ॲक्च्युली BSc ॲग्री करायचं ठरवलं होतं, पण BSc ॲग्रीला काही कारणास्तव नंबर लागूनही मी ते सोडलं. आणि पूर्वीचा माझ्या असा एक ट्रॅक रेकॉर्ड होता की मी जास्त ठिकाणी हे करायचं, D.Ed करायचं, BSc ॲग्री करायची, BA करायचं, असं डोक्यामध्ये खूप सारं कन्फ्युजन होतं. म्हणून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन ते मी कॅन्सल केले सुरुवातीच्या टप्प्यात. आणि शेवटी मग D.Ed करायचं ठरवलं आणि गडचिरोलीमध्ये साईनाथ अध्यापक विद्यालय मुरखाळा या ठिकाणी मी 2006 ते 2009 या कालावधीमध्ये D.Ed केलं. आणि D.Ed केल्याच्या नंतर सगळ्यात पुन्हा स्पर्धा परीक्षा करायचं असं ठरलं. आणि त्याचं कारण असं होतं की आमच्या गावामध्ये
हरिश्चंद्र पाटील नावाचे एक व्यक्ती महाराष्ट्रामध्ये दुसरा येऊन तहसीलदार झाले आणि नंतरच्या ॲडमध्ये ते डेप्युटी कलेक्टर झाले होते. आणि गावामध्ये खूप स्पर्धा परीक्षेचं वातावरण त्या काळात निर्माण झालं होतं. आणि त्यांच्या सोबत आमचे एक पांडुरंग हाके म्हणून होते, ते त्याआधी स्पर्धा परीक्षा करायचे आणि त्यांचं मार्गदर्शन, इतर काही मित्रांचं मार्गदर्शन घेऊन मग आपणही स्पर्धा परीक्षा करायची असं ठरवलं. BA झालं. BA झाल्याच्या नंतर मग स्पर्धा परीक्षेकडे वळलो. टार्गेट काय होतं? टार्गेट ॲक्च्युली ज्यावेळेस मी स्पर्धेमध्ये आलो, ती अत्यंत वेगळी परिस्थिती होती. त्या आताच्या पोरांना माहीत सुद्धा नसेल, की 2009 मध्ये MPSCचे जे फॉर्म यायचे ते पोस्टामध्ये फॉर्म यायचे. बरोबर. आणि मग पोस्टातून फॉर्म घ्यायचं आणि तो फॉर्म भरायचा. त्या प्रॉस्पेक्टमधला फॉर्म फाडायचा, पोस्टामध्ये भरायचा. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेमध्ये आलो, त्यावेळेस राज्यसेवा ही जी स्पर्धा परीक्षा होती ती रायटिंग होती. बरोबर. ॲक्च्युली 2009, 2010 आणि 2011 हा जो कालावधी होता, हा रायटिंग राज्यसेवेचा कालावधी होता. बरोबर. पण ज्यावेळेस मी स्पर्धेमध्ये आलो, त्यावेळेस असं काही स्पेसिफिकली टार्गेट सुरुवातीला नव्हतं. पण नंतरच्या काळामध्ये आपल्याला PSI व्हायचं आहे, हे एक मनाशी फार मोठं स्वप्न होतं, की आपल्याला फौजदार व्हायचं आहे. कारण मधल्याच काळामध्ये माझ्याच गावातला एक मुलगा PSI पण झाला होता. त्यामुळं मग आपण PSI व्हायचं आणि ते थोडंसं राज्यसेवेचा पूर्ण रायटिंग पॅटर्न आपल्याला जमेल की नाही, यापेक्षा आपण PSIकडे वळूया बाबा. त्यासाठी PSI होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मग नांदेड या ठिकाणी मी अभ्यासाला सुरुवात केली. नांदेड या ठिकाणी. आणि त्याआधी मी पहिली माझी जी परीक्षा होती MPSCची 2009 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली होती. नंतर PSI पण दिलो. पण सुरुवातीच्या काळामध्ये मला काही यश आलं नव्हतं. पण पहिली मी जी PSI पूर्व परीक्षा आहे ती 2012 मध्ये पास झालो. 600 जागेची जाहिरात होती. त्यानंतर मी त्या सायमल्टेनियसली सोबत STI प्रिलिम सुद्धा पास झालो होतो. आणि तिथपासूनचा हा जो प्रवास सुरू होता, की दरवर्षी असं व्हायचं 2012 पासून ते 2000 जवळजवळ आता 22-23 पर्यंत असं एकही वर्ष नसेल की ज्या वर्षी मी कुठल्या तरी मुख्य परीक्षेला नाही. अच्छा. म्हणजे वेगवेगळ्या परीक्षा असतील. मग ते पण झालं काय, याच्यामध्ये फक्त आम्ही MPSCवरच थांबलो नाही, तर मी थोडं माझं मॅथ चांगलं होतं. त्यामुळे मी SSCच्या पण एक्झाम द्यायचो, रेल्वेच्या पण एक्झाम द्यायचो, बँकिंगच्या पण एक्झाम द्यायचो. आणि पण व्हायचं असं, प्रत्येक वेळेस मी मुख्य परीक्षेला वेगवेगळ्या परीक्षेच्या असायचो, पण मला फायनल आउटपुट त्यातून मिळायचं नाही. आणि मधल्या काळामध्ये 2014 मध्ये एक बालविकास प्रकल्प अधिकारी CDPOची जाहिरात आली होती. आणि मग मी ठरवलं, की बाबा हा जो पोर्शन आहे याच्यातला बराचसा आपला अभ्यास झालेला आहे. त्यामुळे फोकसफुली मी CDPOचा अभ्यास केला. दुर्दैवाने 1-2 मार्कानं माझी ती पोस्ट गेली. त्याच्यानंतर पुन्हा 2018 CDPOची जाहिरात आली. मी ठरवलं, की आता आपण वर्षभर फुल टू फोकसपणे आपण CDPOचा अभ्यास करायचा. ह्याही वेळेस असंच 2-4 मार्कानं पोस्ट गेली. आणि अशा कित्येक तरी जवळपास मी 20 पेक्षा जास्त मुख्य परीक्षा वेगवेगळ्या MPSCच्या किंवा रेल्वे, बँकिंग, SSC अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती दरवर्षी मी कुठल्या ना कुठल्या मुख्य परीक्षेला असायचोच. पण ह्या कालावधीमध्ये काय झालं, की मधल्या काळात ज्यावेळेस कोरोना आला, माझी सगळ्यात मोठी जी मी चूक स्वतःला समजायचो, की 2010 मध्ये ज्यावेळेस माझी डिग्री झाली, त्यावेळेसपासून मी 2019 पर्यंत माझं शिक्षण पूर्णपणे बंद केलं होतं. मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करायचो. मग आणि नेहमी माझ्या डोक्यामध्ये असायचं, दरवर्षी माझा छोटा भाऊ इथं आता टाटा मोटर्समध्ये आहे, त्याच्याशी माझी नेहमी चर्चा व्हायची, की आपण शिक्षण बंद जे केलंय ते चालू केलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्याचा खूप मोठा रोल होता. त्याचं नेहमी म्हणणं असायचं, की तू काहीतरी कर बाबा, नुसतं MPSC करण्यामध्ये वेळ घालू नको. मग झालं असं 19 मध्ये ज्यावेळेस कोरोना आला, त्यावेळेस मी घरी गेलो कोरोनामध्ये. आणि 2 वर्ष पूर्णपणे परीक्षा ठप्प होत्या. मग त्या काळात ठरवलं, की नेमकं करायचं काय. ऍक्च्युली 2012 मध्ये मी एकदा डिसिजन घेतला होता, की आपण MSW करावं. पण ते त्या काळात राहून गेलं. पण ज्यावेळेस आम्ही MSW आता 2019 मध्ये करायचं ठरवलं, त्यावेळेस MSWला काही फार चांगले दिवस नव्हते. 2014-15च्या नंतर MSWवर कुठलीही जाहिरात आली नव्हती. आणि सुदैवानं म्हणा, की माझा जो MSWला नंबर आहे, तो जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय नांदेड या ठिकाणी त्या ठिकाणी माझा नंबर लागला आणि मी MSW करण्याला सुरुवात केली. हे कधी? 2019 मध्ये मी MSW, 2020 मध्ये मी MSW सुरुवात केली. 2009ला स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली. 10 वर्षानंतर मी PGला ऍडमिशन घेतलं. ऍक्च्युली माझं BA झाल्याच्या नंतर 10 वर्षाचा गॅप पडला आणि मग मी MSWला ऍडमिशन घेतलं. आणि पण एक गोष्ट केली, ज्यावेळेस मी MSWला ऍडमिशन घेतलं, मी ठरवलं होतं, की आपल्याला हा जो कोर्स आहे ना खूप चांगल्या पद्धतीने करायचा आहे. त्यामुळं कोरोनाच्या काळात असताना सुद्धा मी त्याच्या सगळ्या परीक्षा, ज्याच्या टप्प्यावरच्या चाचण्यापासूनच्या परीक्षा असतात, त्यांचं जे प्रोजेक्ट वर्क असतं,
ते अतिशय चांगल्या पद्धतीने मी MSW त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये केलं. आणि जी एक CDPOचा ज्यावेळेस मी अभ्यास करायचो, त्यामधला जो पोर्शन होता, त्यातला बराचसा जो सिलेबस आहे तो डिपेंड ऑन MSW होता. त्यामुळे ते MSW मला खूप आवडीचं वाटायला लागलं, कारण 2 वेळेस मी CDPOचा खूप चांगला अभ्यास केला होता आणि त्यामुळं MSWचा जे पोर्शन होता, की जो सिलेबस होता, तो माझ्या आवडीचा वाटू लागला. मधल्या काळात 2019 मध्ये एक सरकारी कामगार अधिकारी नावाची एक परीक्षा झाली होती. त्याचा पण मी खूप चांगला अभ्यास केला होता आणि त्याचा पण पोर्शन थोडासा एक स्पेशलाइज सिलेबस म्हणून मी काय केलं, MSW म्हणजे जे स्पेशलायझेशन असतं, त्यामध्ये मी लेबर वेलफेअर अँड पर्सनल मॅनेजमेंट ह्यामध्ये स्पेशलायझेशन करायचं ठरवलं आणि त्यात मी स्पेशलायझेशन केलं. क्या बात आहे. आणि ज्यावेळेस माझं MSW पूर्ण झालं आणि मग MSW पूर्ण झाल्यानंतर मी जे 2 वर्ष गावात माझ्या राहिलो होतो, तिथून मी परत पुण्यामध्ये आलो आणि त्यावेळेस ठरवलं, की आता थोडंसं जे MPC आहे आपण बाजूला ठेवूया आणि पूर्ण वेळ ह्याच्यात कसं करिअर करता येईल MSW मध्ये ते आपण करायची सुरुवात करू. आणि त्याआधीच मी ठरवलं होतं, की आता आपण जे PGच्या नंतर आपल्याला सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी नेट, सेट आणि PhD ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर प्रायोरिटी बेसिसवर आपण ते करूया. असं मी 2022 मध्ये वापस ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो, त्यावेळेस ठरवलं आणि जो 2 वर्षाचं माझ्या PGचा कोर्स नंतरचा माझा जो एक अभ्यासाचा खंड म्हणता येणार नाही, मी घरी अभ्यास करायचो, पण तो लायब्ररीत पुन्हा जो अभ्यास चालू झाला 2022 मध्ये, त्यावेळेस एक झोकून देऊन 1 वर्ष पूर्णपणे मी नेट, सेट आणि PhD करायचं ठरवलं. त्या काळात D.Ed. CETची ॲड आली होती. मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही, कारण माझं ठरलं होतं, की आता आपण जी PG केली त्यामध्ये आपण जास्त चांगल्या पद्धतीने काम करूया. आणि मग पहिल्या अटेम्प्टमध्ये मला नेट निघाली नव्हती, पण दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी UGC नेट पास झालो. क्या बात. त्याच्यानंतर लगेच माझा कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस या ठिकाणी PhDला नंबर लागला. त्या ठिकाणी माझे मार्गदर्शक माननीय डॉक्टर देवानंद शिंदे सर हे माझे मार्गदर्शक आहेत. आणि मग PhDला नंबर लागत असताना आपल्याला जे रिसर्च प्रपोजल बनवायचं असतं, त्यावेळेस खूप दिवसापासून डोक्यामध्ये होतं, की इतका कालावधी जवळजवळ 2023 मध्ये मी PhDला लागलो होतो. म्हणजे त्याच्या आधी 12-13 वर्षाचा कालावधीमध्ये मी स्पर्धेमध्ये घालवला होता. तर ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये जो आपण कालावधी घालवलाय, त्या रिलेव्हंट आपल्याला काही PhD मध्ये करता येईल का? हे माझं पूर्वीपासूनचं माझ्या डोक्यामध्ये होतं. आणि जो MSW मध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट HRM हा जो पोर्शन आहे, हा पदभरतीशी रिलेट करतो. कारण रिक्रुटमेंट प्रोसिजर जी असते ते HRMचा एक भाग आहे. म्हणजे जगला तोच विषय घेतो. हा, मग मी ठरवलं, की आपण या विषयामध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भानं PhD करावी. आणि माझं जे विषयाचं टायटल होतं ते खूप वेळेस चेंज झालं आणि जी विद्यापीठाची आराखडी कमिटी होती त्यामध्ये आमचं फायनलाइज झालं, की महाराष्ट्र शासनातील स्पर्धा परीक्षेद्वारे होणाऱ्या पदभरती प्रक्रियेतील शासकीय व अशासकीय अडथळे एक अभ्यास या विषयाअंतर्गत आपण PhD पूर्ण करायची. आणि या विषयाला तुम्ही पहिलेच असाल सर, मी महाराष्ट्रातला कदाचित पहिला व्यक्ती आहे की जो महाराष्ट्र शासनाच्या पदभरती रिलेटेड PhD करतो. आणि आता आपल्याला पुणे विद्यापीठानं त्यासाठी परवानगी पण दिलेली आहे. त्यामध्ये विशेष मी अशी उद्दिष्ट घेतलेत, की ज्याच्यातून एक होलिस्टिक अप्रोच ठेवून पदभरतीमध्ये चेंजेस झाले पाहिजेत, असा माझा त्यामध्ये दृष्टिकोन आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे आपण स्पर्धा परीक्षा करतोय, यामध्ये जर आपण पाहत असाल 2019च्या नंतर आज महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा होतात, त्यामध्ये मोस्ट ऑफ द केसेस ज्या होत आहेत ना, त्या रिक्रुटमेंट रूलवरती होत आहेत, सेवा प्रवेश नियमावरती. बरोबर. त्याचं कारण काय आहे, की महाराष्ट्रामध्ये जी पदं आहेत त्या पदांचे सेवा प्रवेश नियम तयार करून जवळजवळ 40 वर्षापेक्षा ज्या कालावधी लोटलेला आहे. म्हणजे जे काही सेवा प्रवेश नियम बनवले, काही पदाचे आता नवीनच्या काळात पण बनवलेत, त्याबद्दल नो डाऊट आहे. पण मोस्ट ऑफ द जी पदं आहेत त्यामध्ये जास्त पदांचा जो कालावधी आहे तो 40 वर्षापूर्वी सेवा प्रवेश नियम बनवले. बरोबर. मग एखादी सेवा प्रवेश नियम ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस तत्कालीन शैक्षणिक परिस्थितीचा विचार करून ते सेवा प्रवेश नियम बनवलेले असतात. तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. महाराष्ट्रामध्ये उदाहरणामध्ये ज्युनियर इंजिनियर हे जे पद आहे ते डिप्लोमा इंजिनिअरिंग वरती आपण त्या सेवा प्रवेश नियमामध्ये आहे. तत्कालीन परिस्थिती काय होती, की महाराष्ट्रामध्ये पॉलिटेक्निकल कॉलेजची संख्या जास्त होती. बरोबर. इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या बोटावर मोजण्या इतकी होती. म्हणून त्यांनी ते सेवा प्रवेश नियम बनवले. आता त्याही पेक्षा पुढे जाऊन आपल्याकडे एक लेखापाल म्हणून पद आहे. आता त्याच्यामध्ये आपण BCom डिग्री मागतो आणि BCom डिग्री असेल तर तुम्ही लेखापाल होऊ शकता. पण आज दुर्दैव महाराष्ट्रामध्ये असं आहे, माझ्या जवळचेच 1-2 व्यक्ती होते ज्यांचं MBA फायनान्स झालंय, पण ते BCom नसल्यामुळं
त्यांना त्या परीक्षेतून डावलण्यात आलं. बरोबर. म्हणजे हे जे सेवा प्रवेश नियम आहेत ह्यामध्ये पदवी कुठेतरी रिक्त राहतात त्याच्यात. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये सेवा प्रवेश हा नियम हा फार महत्त्वाचा विषय आहे. त्यामध्ये आपल्या PhDचं पहिलं उद्दिष्ट सेवा प्रवेश नियमांचा अभ्यास करणं हे आहे. त्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो, आपण खूप नशीबवान आहे असं मी म्हणतो. त्याचं कारण काय? महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्था आहेत, त्यामध्ये जी आपली महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे, ह्यांनी जी विश्वासार्हता मागच्या 10-15 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं मिळवलेली आहे, की भारताच्या पातळीवरती जेवढे लोकसेवा आयोग आहेत किंवा UPSC असेल, त्याहीपेक्षा पारदर्शक पद्धतीचा कारभार आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मागच्या काही वर्षामध्ये दिसतोय आणि हे तुमचं माझं सुदैव मी मानतो. बरोबर. कारण आज UPSCच्या पुढे जाऊन सुद्धा MPSCने बऱ्याचशा सुधारणा स्पर्धा परीक्षेच्या ह्या प्रोसिजरमध्ये केलेल्या आहेत आणि वर्षानुवर्ष त्यामध्ये आपल्याला सुधारणा होताना पाहते. त्यामुळं मी माझ्या PhD मध्ये दुसरं माझं उद्दिष्ट ठेवलंय की जे स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्था आहेत त्यांचा अभ्यास करणं. त्यामध्ये MPSC असेल, TCS असेल, IBPS असेल, या सगळ्या संस्थांचा अभ्यास करणं. त्यापेक्षा पुढे जाऊन महत्त्वाचं म्हणजे आपण UPSC मध्ये पाहतो, UPSC जी आहे ना ती केडरची एक्झाम घेते. IAS, IPS, IRS हे केडर्स आहेत. बरोबर. पण महाराष्ट्रामध्ये जी राज्यसेवेची एक्झाम होते त्यामध्ये आपण काय करतो, पदांची परीक्षा घेतो, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार. पण मग मला असा विचार आला की जी महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय सेवेची पदं आहेत त्यामध्ये उपजिल्हाधिकारी आहे, तहसीलदार आहे, BDO, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त असतील, नगरपालिकेचे CO असतील, ही जी प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पदं आहेत, ह्या पदांचं एक जर आपण केडर केलं आणि त्याला UPSCच्या बेसिसवरती महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस अशा पद्धतीने केडर निर्मिती करून त्याची जर आपण पदभरती केली तर कदाचित एक महाराष्ट्रामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह होलिस्टिक जो फ्रेमवर्क अप्रोच आहे तो कुठेतरी डेव्हलप होऊ शकतो. आणि ती जी लोक आहेत ती वेगवेगळ्या विभागामध्ये काम केल्याच्या नंतरचा त्यांचा जो अनुभव आहे हा महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन काही जे अधिकारी प्रशासनामध्ये एखाद्या डिपार्टमेंटमध्ये येतात त्यातले काही अधिकारी मक्तेदारी निर्माण करतात एकाच विभागामध्ये जास्तीत जास्त वर्ष राहिल्याच्या नंतर, आणि त्याही गोष्टी सुद्धा कुठेतरी आपल्याला डावलता येतील. आणि महाराष्ट्रामध्ये एक जे सुदृढ प्रशासन आहे, जे लोकशाहीचं द्योतक मानलं जातं. हे बघा, महाराष्ट्रामध्ये आज आपण पदभरतीचा जर विचार केला त्यामध्ये सगळ्यात मधल्या काळात जो काही कालावधी होता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेची पदभरती ज्या मानानं व्हायला पाहिजे त्या मानानं झालेली नव्हती. आणि त्यामुळं काय होतं, आपण बघा लोकशाहीचं खऱ्या अर्थानं जे द्योतक कशाला म्हणतो की सत्तेचं विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, ही खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आत्मा आपण म्हणतो. बरोबर. आणि ज्यावेळेस एखादा अधिकारी आहे त्याच्याकडे तुम्ही 4 जर चार्ज दिले तर ते सत्तेचं विकेंद्रीकरण नाही होत. त्यामुळं जर पदभरती सुरळीतपणे व्यवस्थितपणे झाली, ज्या अधिकाऱ्याला जेवढा चार्ज आहे तेवढाच जर भेटला तर त्यातून जी लोकशाहीच्या समृद्धीकरणासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण, ते सुद्धा पदभरतीमधून साध्य होऊ शकतं. आणि अशा पद्धतीने ह्या विषयावरती आपण PhD करावी हे ठरवलं. आणि आता PhD चालू आहे. आणि त्याच्यासोबत म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट अशी झाली की हा नेट सेटचा अभ्यास, PhDचा अभ्यास, आणि ह्या कालावधीमध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाची समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय ह्या पदाची जाहिरात आली. आणि त्या जाहिरातीमध्ये मी ऑलरेडी 1 वर्षापासून ह्या अभ्यासात असल्यामुळं मी त्या ठिकाणी महाराष्ट्रात चौथा येत मी समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या पदावरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती, जे महाविद्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीचे संलग्न रुग्णालय आहे, त्या ठिकाणी मी आता सध्या समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या पदावर कार्यरत होतो. आणि हे होत असताना ऑलरेडी सहाय्यक आयुक्त समाज कल्याणची जाहिरात आमच्या समाजसेवा अधीक्षकच्या आधी आलेली होती. पण मधल्या काळामध्ये ह्या परीक्षा झाल्या नाही, वेळ लागला, पण सोबत तो अभ्यास चालू होता. आणि मग जे आपलं वर्षानुवर्षीचं स्वप्न होतं की आपल्याला अधिकारी व्हायचं आहे आणि मग कुठेतरी ह्या गोष्टीची पूर्तता होण्यासाठी एवढा वेळ पाहावा लागला. आणि मी परीक्षेला क्वालिफाय झालो. सुदैवानं माझा इंटरव्ह्यू खूप चांगला गेला आणि मी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट पदी असिस्टंट कमिशनर ऑफ सोशल वेलफेअर या क्लास 1 पदी माझी निवड झाली. आणि मधल्या काळामध्ये ह्या काळामध्ये मी एक नैतिकतेची सुरुवात म्हणून थोडं भक्ती मार्गात विलीन झालो होतो. मी स्वामी समर्थाचा खूप भक्त आहे आणि त्याच्यातून जी एक पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळाली आणि ते जी नैतिकतेची शिकवण, भक्ती मार्ग म्हणजे काय की ती नैतिकतेची शिकवण, समाज बांधिलकीची शिकवण जी आपण म्हणतो, आणि हा 16 वर्षाचा कालावधी यामध्ये माझा लोटला गेला.
आणि मी नेहमी ऐकायचो की मी खूप जणांच्या मुलाखती पण ऐकल्या की बाबा मी एवढा संघर्ष केलाय, हे केलंय. मला असं वाटतं की मी 16 वर्षाच्या माझ्या प्रवासाला संघर्ष मानत नाही. बरं. मी त्याला हर्ष मानतो. मी त्याला आनंद मानतो. कारण जे मी स्वप्न पाहिलं होतं, की त्या स्वप्नासाठी मला 16 वर्ष या ठिकाणी स्वामींच्या आशीर्वादानं असेल, माझ्या आई-वडिलांच्या पुण्याईनं असेल, माझे भाऊ-बहीण, माझे भाऊजी, माझे आजोबा आणि विशेषतः म्हणजे अ, खरं तर माझ्या या प्रवासात माझ्या मित्रांचा खूप मोठा रोल आहे. कारण ह्या 16 वर्षाच्या कालावधीमध्ये मला कोणी आर्थिक असेल, कोणी मानसिक असेल, कोणी वैचारिक असेल. आता एका मित्राचं नाव घेतलं तर सगळ्या मित्रांचा अपमान होईल म्हणून मी कुठल्याही मित्राचं नाव घेणार नाही. पण माझं हे जे काही यश आपण जे काही म्हणतोय, हे वैयक्तिक मी माझं यश मानत नाही. हे यश ह्या सगळ्यांचं आहे. क्या बात. या सगळ्यांमुळं आज मी या ठिकाणी आहे. Yes. हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. नक्कीच. आणि ज्यावेळेस- ह्या यशानंतर सुद्धा आपण आपले पाय जमिनीवर ठेवून समाजाच्या विकासासाठी काम करत असताना, दुसऱ्यासाठी काम करत असताना मला जर काही अडचणी आल्या, मी त्याला संघर्ष मानेल. येस. खरं तर मित्रांमुळं आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या ह्या सगळ्यांमुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या. अर्थात मित्र खूप महत्त्वाचे असतात. परंतु ज्यावेळेस रिझल्ट आला काय भावना होत्या? कारण खूप वर्षानंतर वाट पाहून हा रिझल्ट आला होता. सर, तो दिवस असा होता, मी घरी होतो, दिवाळीचा कालावधी होता आणि आम्ही असे मित्र बसलो होतो. बरं. आणि मी त्यांना आमची ह्याच विषयावरती चर्चा चालू होती. मी म्हणलं की बाबा मी सिलेक्ट होणार, मला आत्मविश्वास होता, माझा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला होता, मला लीड पण खूप चांगली होती पेपरमध्ये. आणि मग माझा एक अजित खानसोळे म्हणून मित्र आहे, त्याचा मला फोन आला. ते म्हणला, काय चालू आहे सहाय्यक आयुक्त साहेब? बरं. मला आता नेहमीच तो मजाकमध्ये असं बोलायचा. मी म्हणलं काय नाही, बसलोय. आणि माझ्या ऑफिसचं काम चालू होतं. माझ्याकडे इथं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचं मी कामकाज पाहतो आणि दर आठवड्याला आम्ही त्याचा डेटा जो आहे तो आयुक्त कार्यालयाला पाठवतो. आणि आमचे डीन ऑफिसमधले जे माझे मित्र आहेत स्टेनो, त्यांचा फोनवर माझं बोलणं चालू होतं. त्याला म्हणलं, अरे 2 मिनिटं थांब, मी डाटा पाठवतो. अहो म्हणला, तुम्ही सहाय्यक आयुक्त झाले, कशाचा डाटा पाठवताय? बरं. आणि मी शॉक झालो एकदम. आणि सगळे मित्र होते, सगळ्यांनी लगेच रिझल्ट काढून पाहिला. आणि मी घरामध्ये आई होती, देवाचं दर्शन घेतलं, स्वामींचं दर्शन घेतलं आणि आईला सांगितलं की मी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण झालो. बरं. आणि त्या दिवशी संध्याकाळी दिवाळीचा क्षण असल्यामुळं माझे गावातले जे काही मित्र असतील किंवा माझ्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरातले जे काही मित्र होते, त्यांनी संध्याकाळी माझी गावात मिरवणूक काढली. आणि तो जो काही आनंद व्यक्त होता, तो जो काही दिवस होता, 16 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, की समाज जो आहे ना, तो समाज ज्यावेळेस आपल्याला बोलत असतो, ते काहीतरी अपेक्षेनं बोलत असतो. समाज विनाकारण कोणाला बोलत नाही. किंवा आपल्या गावातले लोक, आपले पाहुणे आपल्याला जे काही बोलतात, त्यांना आपल्याकडून काहीतरी अपेक्षित असतं. आणि मला वाटतं की तो पॉझिटिव्ह अँगल जो आहे ना, तो त्या बोलण्यातून आपण कुठेतरी घेतला पाहिजे. वाईट वाटत नव्हतं बोलण्यात? वाईट निश्चितपणे, आपण व्यक्ती माणूस आहोत. वाईट आपल्याला निश्चितपणे वाटतं, खूप त्रास व्हायचा, चिडचिड व्हायची. पण त्या ह्याच्यामध्ये जे मी मित्राबद्दल बोललो, की ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आहे ना, माझ्या मित्रांनी मला खूप सांभाळून घेतलं. मी आजवर आई-वडील, कुटुंब सगळ्यांचे लाड पुरवतात. पण मी नेहमी म्हणायचो, की माझ्या काही मित्रांनी माझे लाड पुरवलेत अक्षरशः. की माझ्या यशासाठी काही मित्र नेहमी धडपडत असायचे. कोणी मला भावनिक सपोर्ट करायचं, कोणी म्हणायचं तू पैशाचं टेन्शन घेऊ नको, कोणी म्हणायचं की आपल्याला हे झाल्याशिवाय स्पर्धा परीक्षा सोडायची नाही, कितीही कालावधी जाऊ द्या. आणि ही अशी सकारात्मक माणसं कुठेतरी माझ्या आजूबाजूला होती आणि त्यामुळं हे मला यश मिळाले असं मला नेहमी पण वाटतं. ह्या 16 वर्षामध्ये तुम्हाला असं वैयक्तिक वाटत नव्हतं की 16 वर्ष म्हणजे ज्यावेळेस 10 वर्ष तुम्ही अभ्यास केला, त्याच्यानंतर तुम्ही परत नेट सेट PhD साठी प्रयत्न केला, PG साठी तुम्ही सुरुवात केली, त्यावेळेस असं वाटत नव्हतं की अरे आपण 10 वर्ष आपण काय केलंय? निश्चितपणे वाटणारच आहे. हे बघा, ज्यावेळेस मी स्पर्धेमध्ये आलो होतो, त्यावेळेस असा काही कुठला कालावधी मी सेट करून आलेलो नव्हतो. किंवा मी असं म्हणेल की माझ्याकडे असं कुठलं एज्युकेशनही नव्हतं की मी हे क्षेत्र सोडून दुसरीकडे गेलोय आणि त्या ठिकाणी माझं काहीतरी आउटस्टँडिंग काहीतरी होईल, अशा पद्धतीचं माझ्याकडे काही नव्हतं. पण ह्यात माझी मुख्य एक चूक काय झाली, जी मी आजच्या विद्यार्थ्यांनाही ते सांगेल, की ज्यावेळेस तुम्ही स्पर्धेमध्ये येता, त्यावेळेस मी जी चूक केली होती, की जे माझं शिक्षण आहे ते मी बंद केलं होतं. ते कदाचित जर मी केलं नसतं, तर काहीतरी स्टोरी वेगळी राहिली असती. बरोबर. ज्यावेळेस आपण स्पर्धेमध्ये येतो ना, आता मोस्ट ऑफ द आपण पुण्यामध्ये पण पाहतो किंवा इतर ठिकाणी पण पाहतो, आणि ही जी मुलं आहेत ना, आपण स्पर्धेमध्ये येतो
आणि आपलं जे डिग्रीचं शिक्षण झालेलं असतं त्यानंतर आपलं शिक्षण पूर्णपणे आपण बंद करतो. कदाचित ही जर चूक मी केली नसली, सायमल्टेनियसली कुठंतरी शिक्षण चालू ठेवलं असतं, मग ते आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये असू द्या, कुठलंही क्षेत्र. मी काय MSW म्हणून MSWच नाही, तर प्रत्येकाला वेगळं कोणाला काही आवडत बरोबर. असेल. बरं, कोणाला शिक्षण जरी आवडत नसेल तर कोणाला दुसरा कोणता व्यवसाय आवडू शकतो किंवा ते दुसऱ्या पण गोष्टी काही करू शकतात. पण स्पर्धेमध्ये येणारा विद्यार्थी हा अभ्यासू विद्यार्थी असतो आणि मला असं वाटतं की हा MPSCचा जो पोर्शन आहे हा इतका मोठा आहे. त्यामध्ये तुम्ही PGची कुठल्याही PGला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्ही ती आरामात त्या गोष्टी कव्हर करू शकता. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रात जेवढे आपले स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्या प्रत्येकानं PG केली पाहिजे, नेट सेट पास झालं पाहिजे, PhD झालं पाहिजे, PhD सोडा पण पोस्ट सुद्धा आपण झालं पाहिजे, जे आता आपल्या लोकांना माहीत सुद्धा नाही. बरोबर. पोस्ट डॉक्टरल फेलोशिप आपल्या स्पर्धा परीक्षेच्या लोकांना हे शिक्षण काय हेच माहीत नाही. आणि ह्या PhDच्या काळामध्ये तुम्हाला शासनाकडून वेगवेगळ्या स्टायफंड्स आहेत, त्या स्टायफंडवरती तुम्ही अभ्यास करू शकता पुन्हा अजूनही. त्यासाठी माझं स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांना मनापासून माझी कळकळीची विनंती आहे की बाबा तुम्ही शिक्षण बंद करू नका. बरोबर. तुमच्या स्पर्धा परीक्षेसोबत तुम्ही जे तुमचं शिक्षण आहे तसंच चालू ठेवा की ज्याचा तुम्हाला कुठे ना कुठं फायदा आहे. मग ते शिक्षण काय घ्यायचं हे वैयक्तिक प्रत्येकानं आपापल्या आवडीनिवडीवर ठरवावं. बरोबर. पण ते शिक्षण त्यांनी चालू ठेवलं पाहिजे. आणि हा जो 16 वर्षाचा स्पॅन आहे हा निश्चितपणे वाटायचं मला. आणि सुदैव माझं असं झालं की माझ्या इंटरव्ह्यूच्या आधी मी कुठेतरी जॉईन होतो. कदाचित MPSCने मला त्यामुळे निगेटिव्ह घेतलं नाही इंटरव्ह्यूमध्ये, कारण मी ऑलरेडी पोस्ट होल्डर होतो. एक्झॅक्टली. पण हाच जर मी विदाऊट पोस्ट होल्डर जर इंटरव्ह्यूला गेलो असतो कुठेतरी माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक झाला असता. एवढे वर्ष काय केलं? एवढी वर्ष काय केलं. पण एवढी वर्ष मी ज्या स्पर्धेमध्ये होतो त्या विद्यार्थ्यांसाठी ही जी परिस्थिती आहे, जे मी अनुभवले, जे मी भोगले, तशा पद्धतीच्या कुठल्या तरी अडचणी आपल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्या कुठेतरी अडचणी कमी करण्यात आपला कुठेतरी खारीचा वाटा असावा, यासाठीच मी या विषयामध्ये PhD करण्याचं बरोबर. ठरवलं होतं. तुम्हाला असं कधी वाटलं नाही की 10-12 वर्ष झाले, घरून प्रेशर असेल, काहीतरी आपण जॉब केला पाहिजे? सर, मी 4 वेळेस MPSC सोडण्याचा प्रयत्न केला. बरं. पण नशिबानं आणि ईश्वरानं मला कधी MPSC सोडूच सोडून दिलं दिलं नाही. मधल्या काळामध्ये जे 2018 मध्ये माझ्या छोट्या भावाचं आणि माझं ठरलं होतं की आपण काहीतरी व्यवसाय करायचा. त्याच्यानंतरच्या काळामध्ये ठरलं आपण एवढी वर्ष अभ्यास केलाय, थोडंसं आपल्याला चांगलं बोलता येतं, सूत्रसंचालनाची आवड आहे, तर मग आपण कुठंतरी स्पर्धा परीक्षेचा क्लास घ्यावा. अशा भरपूर गोष्टी मी करण्याचा प्रयत्न केला, पण नियतीनं म्हणा किंवा परिस्थितीनं मला स्पर्धा परीक्षा सोडूच दिली नाही. बरं. कदाचित हे माझ्या नशिबी आयुष्यामध्ये होतं होतं, म्हणून मी भरपूरदा झाले MPSC. पहिल्याच टप्प्यामध्ये मी 2013-14ला सुद्धा एकदा MPSC सोडायचं आणि काहीतरी करायचं. आता कसं होतं की माझ्या काही नातेवाईकांना वाटायचं की किंवा माझ्या काही मित्रांनाही वाटायचं की बाबा आपलं DED झालंय तर मग कुठेतरी शिक्षक म्हणून जॉईन व्हायचं, काहीतरी करायचं. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, माझ्या कधी यशस्वीच झाल्या नाहीत. आणि शेवटी मी फिरून स्पर्धा परीक्षेकडेच यायचो. मी प्रयत्न भरपूरदा केले स्पर्धा परीक्षा सोडण्याचा, पण ते काही जमलं नाही. मग त्याला मी सुदैवच म्हणतो. मग या सगळ्या याच्यामध्ये लग्नाचा तगादा लावत होते का नाही? भरपूर प्रचंड लग्नाचा त्रास पण झालेला आहे. आणि ढाल कशी असायची समोर? हे बघा, माझे आई वडील जे आहे ना खूप सकारात्मक विचारसरणीचे होते आणि त्यातल्या त्यात माझे भाऊ बहीण, माझे भाऊजी हे खूप पॉझिटिव्ह अँगलनं ह्या स्पर्धा परीक्षेकडे पाहिजे. किंवा माझा मोठा भाऊ असेल, माझा चुलत भाऊ, ज्यांनी मला स्पर्धा परीक्षेतही मदत केली. माझे भाऊजी जे आहेत त्यांचं तर स्वप्न होतं, त्यांनी तर मला नेहमी म्हणायचे, ते आता जर्मनीमध्ये इंजिनियर आहेत, ते मला नेहमी म्हणायचे की आपण काही झालं ना आपल्याला क्लासून व्हायचं, आपल्याला स्पर्धा परीक्षा सोडायची. मी माझ्या मनातल्या मनात हसायचो, क्लर्क व्हायचे वांदे आहेत आपले, कुठं क्लासून होता आपण. पण त्यांना एक माझ्यावरती विश्वास होता, कारण त्यांनी मला खूप जवळून पाहिलं होतं. माझं स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस मी एक टप्पा पास व्हायचो, प्री पास व्हायचो, मेन्स पास व्हायचो किंवा आमचं ज्यावेळेस डिस्कशन व्हायचं, त्यावेळेस कदाचित त्यांना वाटायचं की बाबा माझ्यात त्या गोष्टी आहेत, ते पोटेन्शियल आहे की मी होऊ शकतो. आणि त्यांची तर एक खूप जिद्द होती की मी स्पर्धा परीक्षा सोडली नाही पाहिजे. आणि माझी बहीण पॉझिटिव्ह होती, माझे आई वडील खूप सकारात्मक होते. त्यांनी मला कधी स्पर्धा परीक्षा सोडण्यासंदर्भामध्ये गोष्टी केल्या नाही. त्यांनी जो मला फ्री हँड दिला आणि जे माझे मित्र होते त्यांनी जे मला मोटिवेशन दिलं. आता तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो. सहाय्यक आयुक्ताच्या परीक्षेला माझा एवढा विशेष अभ्यास नव्हता. बरं. समाजसेवा अधीक्षक म्हणून काम करत असताना खूप हेवी डिपार्टमेंट माझ्याकडे होतं, मला एवढा वेळ पण भेटला नाही. पण त्या पेपरला ज्यावेळेस आम्ही गेलो ना, माझा एक केदार म्हणून मित्र आहे,
तो पण समाजसेवा अधीक्षक आहे. तो आणि मी एकाच रूमवरती थांबलो होतो. त्यांनी मला एक एवढ्या लेवलचं मोटिवेट केलं. त्यांनी एक शब्द मला बोलला, की "तुम्ही काय वाचलं नाही? असं एखादी पुस्तक सांगा, की या स्पर्धा परीक्षेतलं पुस्तक तुम्ही वाचलं नाही बाबा किंवा 15 वर्षाच्या कालावधीत तुमच्या डोळ्याखालून कुठला जो आपल्याला पोषण आहे, त्या गोष्टी तुमच्या डोळ्याखालून गेले नाहीत. तुम्ही एवढा नकारात्मक काय होताय पेपरच्या बाबतीमध्ये? तुम्ही सकारात्मक राहा." आणि त्या दिवशी त्यांनी जे मला बूस्टअप केलं, ते पेपरला आमच्या दोघांचं सेंटर एक होतं. तिथं पण त्यांनी मला खूप सारं पॉझिटिव्ह करून पेपरच्या सेंटरमध्ये सोडलं. आणि मला असं वाटतं, की मी स्वामीचा आशीर्वादच मानतो हे सगळं, की त्यांनी जे काही त्या दिवशी बोललं ना, ती जी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी जे आज पेपरमध्ये गेलो होतो, त्याचा खूप मला फायदा झाला. बरोबर. आणि आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये तर 16 वर्ष आपण 16 वर्ष म्हणतोय. आम्हाला 16 वर्ष मला काही सांगायला सहज सांगून गेलं, की 16 बरोबर. वर्षाचा संघर्ष आणि बरोबर. त्याच्यानंतर खरंच आणि तुम्ही म्हणले तो संघर्ष नव्हता, हं. तो माझ्यासाठी हर्ष होता. हं. खरंच हे 16 वर्ष एवढे सोपे होते? 16 वर्ष अजिबात सोपे नसतात. 16 वर्ष प्रचंड अवघड परिस्थिती असते. हे बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आर्थिकच प्रॉब्लेम असतात असं नाही. माझ्या बाबतीमध्ये आर्थिक प्रॉब्लेम मला नव्हते. पण माझ्या घरची परिस्थिती एवढी काही भारी नव्हती. बेताची होती. ते मला पैसे देऊ शकत होते. माझ्या पाठीमागं माझे आई-वडील, माझे आजोबा, माझे भावजी, माझा मोठा भाऊ, माझे काका सगळेजण उभे होते. आणि त्यामुळं मला आर्थिक अडचणी त्या लेव्हलपर्यंत आल्या नाहीत. पण मानसिक अडचणी असतात, वैचारिक अडचणी असतात. लोकं बोलत असतात. प्रत्येक वेळी आपल्याला अपयश येतं आणि मग ते शांतपणे 1-1 मार्कानं, 2-2 मार्कानं आपण क्लास 2, क्लास 1ची पदं गमावतो. आणि त्यावेळेस ते बॅलन्स राखणं, स्वतःला त्यामध्ये कंट्रोल ठेवणं आणि पुन्हा एक नवी उमेद मनात ठेवून पुन्हा स्पर्धा परीक्षेकडे वळणं, हे थोडंसं कठीण असतं. यामध्ये बरेचसे विद्यार्थी मी पाहिलेत, की ते एखादी अपयश आल्याच्या नंतर खूप डिमॉरलाईज होतात आणि बाबा मी फार आता माझ्या आयुष्यात संघर्ष झालाय आणि हे काही नको आपल्याला आणि हे स्पर्धा परीक्षा सोडायचं. अशा पद्धतीचे विचार निश्चितपणे आले पाहिजेत आणि ते येतात. पण त्यात सावरणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, हे सावरत असताना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आयुष्य नाही, नोकरी म्हणजे काय सर्वस्व नाही. एक्झॅक्टली. हे आपण कुठेतरी डोक्यात घेणं गरजेचं आहे. किंवा एखादी तुम्ही आता मी सहाय्यक आयुक्त झालो, म्हणजे मी जग जिंकलंय अशातला भाग नाहीये. का माझ्यापेक्षा मोठी-मोठी पदं बऱ्याच लोकांनी मिळवलेली आहेत. त्यामुळं ह्याचं कौतुक करून किंवा आपण फार मोठे झालो आणि फार शहाणे रात्रीत झालो अशातला भाग नाहीये. आपल्या आयुष्यामध्ये आपण एक स्वप्न ठेवलं होतं आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी भेटलंय आणि खऱ्या अर्थानं त्या पदावरती जाऊन आपण समाजासाठी काय करतोय, लोकांसाठी काय करतोय, आपण जे स्वप्न ठेवलं की एक भ्रष्टाचारमुक्त प्रशासन असलं पाहिजे, तशा पद्धतीचं वर्तन आपण तिथं प्रशासनात गेल्याच्या नंतर करणं, मला वाटतं ते खऱ्या अर्थानं त्याला खरा आपण संघर्ष अगदी म्हणावा. बरोबर. किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याला स्वतः बॅलन्स ठेवाव्या लागतात स्पर्धा परीक्षेमध्ये. नक्कीच. येणाऱ्या अपयशाला असेल किंवा लोक आपल्याला बोलत असतात, समाज आपल्याला बोलत असतो आणि विशेषतः आपल्याबरोबर आपल्या पालकांना बोलत असतो. आपल्या आई-वडिलाला बोलतो, आपल्या भावा-बहिणीला बोलतो. आपले काही मित्र असतात, ते नेहमी आपली बाजू मांडत असतात. माझ्याकडे तर माझी अशी परिस्थिती झाली होती. शेवटच्या टप्प्यामध्ये आमच्या गावातलं जर कोणी स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय घेतला, त्याला गावातले लोक म्हणायचे, "अरे तेच लागलं नाही, तू कुठं लागणार आहेस?" इथपर्यंत माझ्यावर परिस्थिती आली होती. माझे जे काही गावातले मित्र होते, त्यांना मला डिफेंड करणं अवघड झालं होतं. इतकी वाईट परिस्थिती माझ्यावरती आली होती. ते मला म्हणायचे, "बाबा तुला डिफेंड करावं कसं हा आता आम्हाला मोठा प्रश्न निर्माण झाला." ते म्हणायचे, "बाबा त्याचा फार वर्ष झाला अभ्यास आहे. तो ह्या परीक्षेला 1 मार्काने फेल झाला." लोक आउटपुट बघतात. फायनल लोक यश बघतात. फायनल आउटपुट काय आहे हे बघतात. त्यामुळं तुमचा अभ्यास काय आहे? तुम्ही कशा पद्धतीने जगताय? तुम्ही काय संकट भोगलीत? ह्याच्याशी लोकांना काही घेणं देणं नाही. लोक यश बघतात आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपण बॅलन्स ठेवणं हे त्याच्या कॅरेक्टरचा भाग आहे आणि स्पर्धा परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांना माझी तेच विनंती आहे, की तुम्हाला जर एखादी अपयश आलं, निश्चितपणे त्यामध्ये दुःख होणार आहे. आणि दुःख होत नसेल तर मग आता अवघड आहे. दुःख तर झालंच पाहिजे, पण त्या दुःखामधून एक सकारात्मक पद्धतीने आपण कशा पद्धतीने बाहेर येता येईल नक्कीच. याचा आपण प्रयत्न केला नक्कीच, पाहिजे सर. असं मला वाटतं. खरं तर संघर्ष मोठा होता. फक्त एक प्रत्येक अधिकारी ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यावेळेस विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे हे आपण सांगत असतो. तुमच्याकडून विद्यार्थ्यांना एक खरंच मोलाचा आजच्या पॉडकास्टमध्ये शेवटचा एक प्रश्न विचारतो. 16 वर्षाच्या अनुभवावरून काय सांगाल, की कुठल्या चुका विद्यार्थ्यांनी टाळल्या पाहिजेत, की जेणेकरून कमीत कमी वेळात यश मिळेल? हे बघा, मी खरं सांगतो, स्पर्धा परीक्षेमध्ये काय वाचावं
ह्यापेक्षा काय वाचू नये हे स्पर्धा परीक्षेत कळायला पाहिजे. Exactly. कारण एका विषयाचे आज जर आपण पाहिलं तर खूप सारे मटेरियल आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर स्पर्धा परीक्षेमध्ये ते सगळ्यात एक खूप मोठी चाचणी असते की आपण कुठलं पुस्तक त्यामध्ये घेतलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे. बरोबर. आणि त्यामध्ये मला असं नेहमी वाटायचं की आपला जो स्पर्धा परीक्षेचा पोर्शन आहे त्यामध्ये शालेय पुस्तकं जी आहेत त्यांचा खूप मोठा रोल आहे. बरोबर. मग ते महाराष्ट्र शासनाचे असतील, NCERTचे असतील, मला वाटतं त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि कुठलंही चांगलं पुस्तक जे तुम्हाला वाटतंय तशा एका विषयाची 1 ते 2 पुस्तकं हार्डली आणि त्यासोबत क्वेश्चन पेपर आणि त्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आणि शेवटी परीक्षेच्या आधी किमान आपण 20 ते 25 ते क्वेश्चन सेट आपण सोडवले पाहिजेत. आणि अशा जर आपण सिक्वेन्सनं गेलो तर मला वाटतं निश्चितपणे आपल्याला यश भेटू शकतं. नक्कीच. त्यामुळं आपल्याकडं जो खापट पसारा, मी हा शब्द वापरेल, की जे एका विषयाची आज 20-20, 25-25 पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर त्यातलं तुम्हाला चांगलं काय वाटतं, तुम्हाला कुठली भाषा वाटते, आवडते, त्या पद्धतीनं तुम्ही जायला पाहिजे. एखाद्यानं हे पुस्तक वाचून तो यशस्वी झालाय असं होऊ शकत नाही. बरोबर. प्रत्येक पुस्तकामध्ये 80% मटेरियल हे सारखंच असतं, 20% मटेरियल फक्त वेगळं असतं आणि ते आपल्याला सॉर्ट करता आलं पाहिजे. आणि प्रत्येकाची अभ्यास पद्धती वेगळी असते. मला प्रत्येक पुस्तकामध्ये नोट्स काढायला आवडायचं. कोणाला नोट्स ते काही काढत नाहीत. काही जण पुस्तकातच टीका करतात. मला पुस्तकावर रेष ओढायची सवय होती. काही जण तसं पण करत नाहीत. त्यामुळं मला असं वाटतं की आपली जी स्पर्धा परीक्षेची मुलं आहेत त्यांना कसा अभ्यास करावा हे सांगण्याची काही आवश्यकता नाही. आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं स्पर्धा परीक्षेचं वातावरण आहे त्यामध्ये ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण असेल, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बरोबर. त्या फक्त सॉर्ट करून आपण कुठल्या गोष्टी घ्यायच्या ह्या ठरवायच्या. आणि मला असं वाटतं कन्सिस्टन्सी हा खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे तुम्ही आज 8 तास अभ्यास केला आणि दुसरे 8 दिवस अभ्यासच केला नाही, उपयोग नाही. ह्या गोष्टीला अर्थ नाही. तुम्ही अभ्यास किती करायचा ती प्रत्येकाची कॅपॅसिटी असते. 16च घंटे अभ्यास केला पाहिजे आणि 12च घंटे जागेवरून उठलं नाही पाहिजे. ह्या सगळ्या एक मी तर म्हणतो ह्या स्टोऱ्या आहेत. असं होऊ शकत नाही. बरोबर. महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी 1-1.5 तासाच्या नंतर त्याला एक ब्रेक लागतो. सगळ्याच विद्यार्थ्यांना चहा लागतो. सगळेच विद्यार्थी अभ्यासात ब्रेक घेतात आणि 8-9 तासाच्या वर आपण सिरियसली अभ्यास करू शकत नाही. ही ह्युमन कॅपॅसिटी आहे. आणि जेवढा आपल्याला होतं, ज्या गोष्टीतून आपण वाचल्याच्या नंतर त्याचं आउटपुट पण आलं पाहिजे ना. कोणाला दाखवण्यासाठी काही करण्यापेक्षा आपण जो काही अभ्यास करतोय त्यातून आपलं आउटपुट कशा पद्धतीनं आलं पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि ह्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये जे काही अडचणी आहेत, जो काही आपण संघर्ष शब्द वापरतोय, हा आपण स्वतःसाठी करतोय, स्वतःच्या उत्कर्षासाठी करतोय, हा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. त्यामुळं त्याला किती फोकस पद्धतीनं आपण करायचं हे ठरवलं पाहिजे. आज स्पर्धा परीक्षेमध्ये मी काही विद्यार्थी असे पाहतो की ते स्पर्धा परीक्षेची तयारी सुरुवात तर करतात, पण त्यांचा जो फोकस आहे तो कुठंतरी कमी होत जातो. आणि मला वाटतं माझाही कुठल्या तरी काळामध्ये फोकस या स्पर्धा परीक्षेतून कमी झाला असेल किंवा त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकायला आपल्याला अडचणी गेल्या असतील, त्याहीमुळं मला अपयश आलं असेल. आणि माणूस म्हणून अशा आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत जाणार. पण आपण जे काही ध्येय ठेवलंय, जे काही स्वप्न ठेवलंय, की ज्या स्वप्नाच्या पूर्ततेनंतर आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचं पण आयुष्य बदलणार आहे, त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीला फोकसफुली आपण केलं पाहिजे. आणि तरच आपण स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करू शकतो. कारण आज लाखोच्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये लोक स्पर्धा परीक्षा करतायत. आपण सुरुवातीच्या काळामध्ये बघायचो, आपण तुमच्यासोबत मी आंदोलनात सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या सहभागी झालेलो आहे. आणि त्यावेळेस मोजकी 50,000 1 लाख पोरं स्पर्धा परीक्षेची करायची. पण खूप वाढली. कोरोनाच्या काळामध्ये घराघरामध्ये स्पर्धा परीक्षा गेली. ऑनलाईन मोबाईलवरती सगळे ऍप अवेलेबल आहेत. ऑनलाईन घरी लोक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत. आणि त्यामुळं ही जी कॉम्पिटिशन आहे ती खूप पुढच्या लेवलला गेली. कदाचित मी तुम्हाला आज पुढे जाऊन असंही म्हणेल की स्पर्धा परीक्षेलाच तुम्ही प्लॅन बी बनवा आणि त्याच्यासोबत सायमल्टेनियसली जी काही गोष्टी करतायत त्या पण केलं पाहिजे. कारण आज मी पाहतोय, आता मी मेडिकल कॉलेजला असल्यामुळं MBBSच्या पहिल्या वर्षीपासून मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. IIT वाले स्पर्धा परीक्षाच करतायत. सगळेच इकडे यायला लागले. सगळे स्पर्धा परीक्षा करतायत. बाकीच्या क्षेत्रात जायचं कुठे? तुम्ही जे म्हणले ना की आपल्या स्पर्धा परीक्षेलाच प्लॅन बी बनवणं गरजेचं आहे, कारण ती सध्याची वस्तुस्थिती आहे. खरं तर तुमचा जो प्रवास आहे 16 वर्षाचा, म्हणजे विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की 16 वर्षानंतर तुम्हाला यश आलं म्हणजे प्रत्येकाने
कारण आपल्याकडे फॉलो करण्याची बरोबर. ही शक्यता खूप जास्त असते. फॉलो करतात, अरे त्यांना 16 वर्ष लागले, आपण 10 वर्षामध्ये येऊ. पण तुम्ही काय काय गोष्टी केल्या, पॅरलल तुम्ही काय काय करत होते, हे तुम्ही जे मांडलं ते विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही जे सांगितलं की शिक्षण थांबवलं नाही पाहिजे, काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. तुम्ही जर शिक्षण थांबवलं असतं, म्हणजे थांबवलं तुम्ही म्हणून 10 वर्ष गेले, बरोबर. कदाचित ते सुरू केलं नसतं तर आजही कदाचित तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारीच करत असते. बरोबर. हे नक्कीच. कारण अजून एक मला महत्वाचा विषय बोलायचा आहे, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आज जर काही मुलं मी पाहतोय की ते ग्लॅमरला बघून स्पर्धा परीक्षेमध्ये येत आहेत. बरोबर. की जी लोक अधिकारी होत आहेत, की त्यांच्या अवतीभोवती असणारं जे ग्लॅमर आहे आणि त्यांना जे रेप्युटेशन समाजामध्ये आज निर्माण झालेलं आहे, त्याला बघून काही लोक स्पर्धा परीक्षेमध्ये येत आहेत. काही लोक ऑन जॉब आहेत, ऑलरेडी प्रायव्हेटमध्ये त्यांना खूप चांगले चांगले पॅकेजेस आहेत, तरी सुद्धा ते म्हणतात की बुवा आम्हाला कोणी विचारत नाही. त्या ह्या ग्लॅमरला सगळं बघून हे लोक इथे येत आहेत. मला त्यांना सांगावं असं वाटतं, मान सन्मान की स्पर्धा परीक्षेमध्ये ही जी पदं आहेत ना, हे सेवा आहेत, ह्या प्रशासनिक सेवा आहेत आणि पुढे सेवाभाव ठेवून आपल्याला प्रशासनामध्ये आपल्याला काम करायचं आहे. ते काम समाजासाठी करायचं आहे. त्यासाठी प्रचंड अशा अडचणी आहेत. त्या गोष्टी आपली करायची इच्छा आहे का, याचं आत्मपरीक्षण कुठंतरी झालं पाहिजे आणि त्याच वेळेस आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये आलं पाहिजे असं मला पुन्हा एकदा सांगावं. खरं तर आजच्या या पॉडकास्टमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश तुम्ही आज या विद्यार्थ्यांना दिलाय आणि तो ऐकायला पाहिजेत प्रत्येकाने. खरं तुमचा 16 वर्षाचा संघर्ष, तुम्ही जरी संघर्ष नसाल म्हणत तरी मी त्याला संघर्ष म्हणतो, तो काही कमी नाहीये. फायनली तुम्हाला यश मिळालं आणि तुम्ही यशस्वी झालात. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मनापासून धन्यवाद सर. आणि वास्तव कट्ट्यावरती आलात त्याबद्दल देखील आपलं मनापासून आभार. धन्यवाद.